बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे संजय दिना पाटील यांच्या मगरुरीची। पत्रकारांशी अत्यंत माचोरडेपणा दाखवत एखाद्या गुंडासारखी शिवीगाळ करणारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तुफान टीका सुरू झाल्यावर त्यांनी काल अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र संजय दिना पाटलांची दिलगिरी व्यक्त केली की मेहरबानी केली असा सवाल उपस्थित होतोय। संतापजनक म्हणजे दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी पुन्हा पत्रकारांवरच खापर फोडलाय। संजय दिना पाटलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणाऱ्या पत्रकारांना शिव्या देणाऱ्या पाटलांनी नंतर दिलगिरी व्यक्त करतानाही भान बाळगलं नाही। पत्रकार आपल्याला शिव्या देत होते असा अजब दावाही त्यांनी केलाय। जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो। ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते तरी पण मी सर्व अपमान सहन केले। तरी सुद्धा आज सकाळी परत पत्रकार मित्र आले होते। मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका, जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे, आता कृपा करून काय बोलू नका। मी हात जोडून त्यांना विनंती केली। वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे, मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय। तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारण्याकरता आल्या। माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं। त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला, माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले। मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय। कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे, माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंनी आज पत्रकार परिषद घेत खासदार संजय दिना पाटलांवर निशाणा साधलाय। मुचोर संजय दिना पाटलांना Y+ सुरक्षा कशासाठी असा सवालही त्यांनी केलाय। तसंच त्यांच्याकडील वाहनांची पोलिसांनी चौकशी करावी असंही त्यांनी म्हटलंय। तर त्यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीवरूनही त्यांनी निशाणा साधलाय। देतो तुम्हाला, पाठवतो व्हॉट्सअपवर। ही व्यक्ती फरार आहे का आणि असेल तर कुठल्या गुन्ह्यामध्ये फरार आहे? नाशिकच्या केबल चोरीशी या व्यक्तीचा काही संबंध आहे का? जी केबल चोरी झालेली जवळजवळ 10 कोटी रुपयाची ती चोरी होती, त्याची बातमीची लिंकही पाठवतो तुम्हाला। त्याच्यामधला हा फरार आरोपी आहे का? मी उत्तर देणार नाही, याचं उत्तर हे पोलिसांनी द्यावं। जी गाडीचा आपल्याला माहिती आहे ॲक्सिडेंट झाला होता त्यांच्या महत्वाची, ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का हा माझा प्रश्न आहे। त्या गाडीचा नंबरही मी तुम्हाला देतो, तुम्ही शोधा RTO मधनं ती गाडी कोणाच्या नावावर आहे ती। पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिव्या घालत होता, पत्रकारांना शिव्या घालत होता हे तर झालंच, आणि जी भाषा त्यांनी वापरली ती मला असं वाटतं महाराष्ट्राच्या, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही। काल मी काहीतरी दिलगिरी बघितली त्यांची, ती दिलगिरी होती का पत्रकारांवर केलेले उपकार होते? हे एकदा त्या दिलगिरीमधून बाहेर येऊ दे। ही कुठली पद्धत आहे दिलगिरी व्यक्त करायची? वळत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। उद्धव ठाकरेंनी 6